मुनगंटीवारांनी सुरू केला पुन्हा विकास कामाचा धडाका। राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देणारे आणि तळागाळातील सामान्य माणसाच्या विकासाचा ध्येय घेऊन शब्द पूर्ण करणारे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार। लोकसभा निवडणुकीच्या 6 टप्प्यातील मतदान आटोपत नाही तोच निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा न करता त्यांनी पुन्हा विकास कामाचा धडाका सुरू केलाय। लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढली। त्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडलं। 4 जून रोजी निकाल हाती येणार आहे। जिंकलो तर माजायचं नाही आणि हरलं तर लाजायचं नाही अशी कार्यशैली असलेल्या मुनगंटीवार कोणतीही विश्रांती न घेता कामाला लागले आहेत। पालकमंत्री नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी पायाभूत सुविधा, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांच्या विकासासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे। प्रत्येक क्षेत्रात विकासाचं माइलस्टोन गाठत असतानाच क्रीडा क्षेत्रात आणखी एक टप्पा त्यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाला आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं जलतरण केंद्राचं अद्ययावतीकरण पूर्ण झालं असून शहरातील जलतरणपटूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथील जलतरण तलाव नूतनीकरणाकरिता जिल्हा नियोजन समिती चंद्रपूरकडनं 2022-2023 अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून 1,57,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। या निधीतून जलतरण तलावातील वॉटरप्रूफिंग टाइल्स, फिल्टरेशन प्लांट, प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीच्या कामांसह विद्युतीकरण तसंच प्रकाश झोताची व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, रॅलिंग टेक, एरियाची दुरुस्ती इत्यादी कामं हाती घेण्यात आली होती। आता ही कामं पूर्ण झाली असून शहरातील जलतरणपटूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यात 3 स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि तिन्ही ट्रॅक चंद्रपूर येथील क्रीडा संकुलात, विसापूर क्रीडा संकुल आणि सैनिक स्कूल मध्ये आहेत। याशिवाय पोलिसांचं सर्वोत्तम जिम चंद्रपूर जिल्ह्यात आहेत। चंद्रपूर, बल्लारपूल, मूल, पोंभुर्णा आदी ठिकाणी उत्तम स्टेडियम उभारण्यात येत आहेत। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं। हे विशेष। मुनगंटीवार इतक्यावरच थांबले नाहीत तर चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर इथं आकाराला येत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली। या अद्ययावत केंद्राच्या बांधकामाची गुणवत्ता राखण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी प्रशासनाला दिलं। चंद्रपूर इथं पूर्णत्वात येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाची सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पाहणी केली। अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज असे 140 खाटांच्या हॉस्पिटलचे 80% कार्य पूर्ण झालेले आहेत। उर्वरित 20% काम 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्याचं त्यांचं मानस आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557।